डायबिटीजवर चर्चा करण्याकरिता आमच्या सोबत आहेत डॉक्टर अलका चड्डा, जे येतात मुंबईवरून. चर्चा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माझी विनंती की तुम्ही तुमचं संक्षिप्त परिचय आमच्या प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहोचावे. माझं इंट्रोडक्शन फक्त एवढंच आहे की मी एक डॉक्टर आहे, पण मला एक पेशंट बरोबर एक लगाव आहे की मी त्यांचा त्रास कसा कमी करू शकते. तेव्हाच माझं इंट्रोडक्शन आहे. आणि थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद तुमचं मला इकडे बोलवायला आणि माझ्याशी बोलायला. किती सुंदर ते इंट्रोडक्शन. डायबिटीज आणि स्ट्रेस याचा काय संबंध आहे आणि डायबिटिक पेशंट्स मध्ये स्ट्रेस आपण कसं कमी करू शकतो? हे जे फोन आहे आपल्याकडे, आपल्या हातात, आपल्या पॉकेटमध्ये आपण जे स्मार्टफोन घेऊन फिरतो आहे, तो एक मुख्य रिझन आहे टेन्शनचा आमच्या सगळ्यांसाठी. पण डायबिटिक पेशंटचा एक अलगच टेन्शन असतो, एक वेगळंच टेन्शन असतो. माझी मराठी एकदम क्लिअर नाहीये, पण तरी पण मी कोशिश करते. तो व्हॉट हॅपन्स, उनका जो डायबिटीज जो है त्यांचं काय असतं की ते खूप चिंता करतात की माझं फ्युचर काय आहे, मी काय करणार, मी मुलगा आहे किंवा मुलगी आहे, मी माझ्या मुलांचं कसं देखरेख करणार, माझी किडनी खराब होणार, माझं हे खराब होणार. त्याला म्हणतात स्ट्रेस ऑफ डायबिटीज. आणि आमचा एक ड्युटी असतो एज अ डॉक्टर, ते त्यांचा स्ट्रेस कमी करायला. त्यांना भीती नाही करायचंय की तुम्हाला हे होणार, तुम्हाला ते होणार नाही. त्यांना एक आरामात समजून सांगायचंय की तुम्ही फक्त तुमच्या माइंडवर कंट्रोल करा. तुम्ही तुमचं माइंडवर कंट्रोल केलं ना की सगळं बरोबर होणार. आम्ही त्यांना जर फोर्स केलं की तुम्ही हे नको खा, तुम्ही हे वॉकिंगला जा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, त्यांनी काही होणार नाहीये. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे की तुमच्या माइंडवर कंट्रोल केलं, जे काही भजिया आहे, जे काही स्वीट आहे ते तुम्ही नाही खाणार आणि तुम्ही मिझरेबल पण नाही होणार. खुशीने तुम्ही नकारू शकतो त्याला. तसंच मी सांगते की डायबिटिक पेशंटला आम्ही असं समजावून सांगतो की तुझ्या माइंडवर कंट्रोल कर. डायबिटीज मॅनेजमेंट सोपं असू शकतं, तुम्हाला कंट्रोल पाहिजे फक्त आपल्या मनावर. वर्ल्ड डायबिटीज मंथ सुरू आहे, या निमित्ताने एखादा स्पेशल मेसेज जे तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छिता? बिलकुल. डायबिटिक पेशंटला आम्ही हेच सांगतो की डायबिटीज तुझा काही दुश्मन नाहीये, डायबिटीज तुझा मित्र आहे. त्याला स्वीकार करा आणि खूप प्रेमाने त्याच्याबरोबर जायचंय. आणि आपल्या माइंडला जर आपण कंट्रोल केलं तर आपले ऍक्शन्स, आपलं बिहेवियर, आपलं खाणं पिणं, विचार करणं सगळं कंट्रोलमध्ये येणार. स्वीकार करा स्वतःला आणि आपली डायबिटीजला. बहुत बहुत थँक्यू. डायबिटीज आणि त्याच्या व्यवस्थापनाबाबत तुम्ही आम्हाला मौल्याचा सल्ला दिला, वेळ दिला, त्याच्याबाबत तुमचं खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना याचा लाभ नक्कीच होणार अशी मला खात्री.